सोहळानंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ढोरेवाडी तालुका खेड जिल्हा पुणे विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ ढोरेवाडी. दीदीनं विचारलं होतं, दीदी आपण लग्न का नाही केलं, लग्न का नाही केलं. लता मंगेशकरांनी सांगितलं, मला लग्न करायचं होतं, मला लग्न करायचं होतं, पण माझ्या पांडुरंगाने मला कंठ हा एक नवरा दिला म्हणून दुसरा नाही केला. काय त्याग असेल ना महाराज, त्यागाशिवाय माणसं मोठी होतच नाहीत. आणि ज्ञानोबा एवढ्या उंचीचे आहेत महाराज. ज्ञानोबांचा अभंग गाण्याकरता एका ब्रह्मचारी माऊलींनी स्वतःला समर्पित केलं. जी माऊली आज आपल्यातून गेली आहे, भारतासाठी हे फार मोठं दुःखदायक क्षण आहे. पहिलं तोगे काऊ गाताना लता दिदींना ते इतकं जबाबदारीने गावं लागला. दिदींना विचारलं, हे असं का इतकं स्पष्ट आणि इतकं व्यापक पद्धतीने का. त्यांनी सांगितलं, वारकऱ्यांच्या परंपरा असतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान करकटावरी, ठेवोनिया तुळसी हार गळा, कासे पितांबर आवडे निरंतर, हेची ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. वा, आज गुरुजी आमच्या साथीला भेटलेत, हे आमचं नशीब आहे. ऐका ना, सुंदर ते ध्यान म्हणताना दिदीने ही चाल बसवली ना. दिदीनं विचारलं होतं, ताई हे सुंदर ते म्हणताना इतकं छान का, आपण एवढं का त्याला गोलाकार केलं, सुंदर ते असं का केलं. त्यांनी सांगितलं, सु आणि द आणि र मध्ये जितकं अंतर तितकी चाल सुद्धा सुंदर, चाल सुद्धा सुंदर. त्यामुळे संप्रदायाच्या चाली केवढ्या गोड आहेत महाराज, केवढ्या सुंदरता आहे त्याच्यामध्ये, अर्थभरीत आहे, अर्थभरीत आहे. स्वानंद सुखनिवासी बंकट स्वामी महाराजांचे केवढे उपकार आहेत महाराष्ट्रावर, त्या चालीचा ठेवा आम्हाला दिला, केवढे उपकार आहेत. बोधे बाबांचे केवढे उपकार आहेत महाराष्ट्रावर, का त्यांनी तो चालीचा ठेवा आम्हाला दिला. आणि म्हणून लता मंगेशकरांसारख्या एका जगविख्यात गायिकेला सुद्धा संतांची वचनं गाताना एवढ्या जबाबदारीने त्यांनी ते गायलं. म्हणून आज वारकऱ्यांना सुद्धा जे दुःख होतं त्याचं ते कारण आहे. वारकऱ्यांना दुःख आहे, महाराष्ट्राला दुःख आहे, भारताला दुःख असेल, वारकरी सुद्धा आज दुःखी आहे. दिदीनं विचारलं होतं, दीदी आपण लग्न का नाही केलं, लग्न का नाही केलं. लता मंगेशकरांनी सांगितलं, मला लग्न करायचं होतं, मला लग्न करायचं होतं, पण माझ्या पांडुरंगाने मला कंठ हा एक नवरा दिला म्हणून दुसरा नाही केला. काय त्याग असेल ना महाराज, त्यागाशिवाय माणसं मोठी होतच नाहीत. त्यागाने माणसं मोठी होतात, त्यागाशिवाय होत नाही. ज्येष्ठत्वम जन्मना नैव गुणैर ज्येष्ठत्वम उच्यते, गुणात गुरुत्व मायाती दुग्धम दगी घृतम क्रमाण. दुधापासून दही, तूप, लोणी वगैरे वगैरे शाळेत शिकताना प्राथमिक, माध्यमिक, विद्यालय, महाविद्यालय पार करावं लागतं. तसं परमार्थामध्ये सुद्धा संसार, साधना, सिद्धता, साधुत्व हळूहळू ढाळे ढाळे. त्यागाशिवाय माणसाला, अभ्यासाशिवाय माणसाला मोठं होता येणार नाही, होता येत नाही महाराज. म्हणून हा त्याग या लोकांनी सहन केला. आणि म्हणून आज दिदींचं जाण्याने आज संपूर्ण भारत देश दुःखी आहे. का सांगतो मी आपल्याला. आणि हे सगळं त्यागाने मिळवलेली ही माणसं आहेत. माझ्या ज्ञानोबांनी केवढं समर्पण केले पांडुरंगाकरता. देवा मी सगळं सोडलं तुझ्याकरता, पुष्कळ वेळ गेलाय माझा तुला पाहण्याकरता, अजून तू मला भेटला नाही. विळाची वेळी पुष्कळ वेळ गेलाय देवा तुला पाहण्याकरता, अजून भेटला नाही. मी काय सोडलं नाही देवा तुझ्याकरता. अंगणी उभी ठेली आहे, शब्दांचा अर्थ थोडासा लक्षात घ्या. अंगणी उभी ठेली आहे म्हणजे कोरोनाच्या काळात ज्या लोकांची घरच्या घरं गेली, उद्ध्वस्त झाली, त्यावेळेला आपल्यामध्ये चर्चा झाली, अहो त्यांचं काही राहिलं नाही, सगळे गेले होते, त्यांची घरात माणूस शिल्लक राहिला नाही, काही राहिलं नाही त्यांचं. काही राहिलं नाही म्हणजे काय, आता त्यांचं मागे सगळं संपलं. हे जसं तसं परमार्थामध्ये सुद्धा मागे काहीच राहू नये, म्हणजे सगळीच्या सगळी आसक्ती संपून जावी. जाळोनी संसार बैसलो अंगणी. माऊली म्हणते
अंगणातच आलोय देवा, मी काही राहिलं नाही मागे, आता फक्त तू पाहिजे, तुझ्याशिवाय काही नको. अहो, सगळं जग व्यवस्थेकरता प्रयत्न करतंय आणि आमचे संत अवस्थेकरता प्रयत्न करताय. असं म्हणतात ब्राझीलला सगळ्यात जास्त चहा पिकतो, आसामपेक्षा सुद्धा. आणि तिथला अल्पभूधारक जर प्रवासाला निघाला तर तो हेलिकॉप्टरने निघतो. अल्पभूधारक हेलिकॉप्टरने निघतो, पण रात्री झोपायला त्याला झोपायच्या गोळ्याच खाव्या लागतात. मला सांगा, ढोरेवाडीच्या सप्त्यात आल्यानंतर, कीर्तन ऐकल्यानंतर कोणाला गोळ्या खायची गरज आहे? घरी गेला, छान त्या कीर्तनाचा आनंद घेत घेत आपल्याला सहज झोप लागेल. व्यवस्था नाही, इथे अवस्था आहे. हा मंडप ना, हा अवस्थेसाठी आहे. पैसा इतका आहे महाराज लोकांकडे, एवढा पैसा आहे लोकांकडे, प्लॉटिंग चंद्रावर करतील, पण समाधानासाठी ढोरेवाडीच्या सप्त्यातच यावं लागणार आहे. समाधानाचे मार्ग जगात कुठेही शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे हा परिवार आदर्श आहे बघा, आपल्यासाठी आदर्श आहे. महाराज नाहीच आहे समाधान कुठे. अमेरिका, फ्रान्स, जपान, जर्मनी, लोकांनी पैसा रस्त्यावर फेकला होता का, घरात माणूस शिल्लक राहिला नाही. काय करणार? समाधानाचा मार्ग म्हणजे अध्यात्म आहे. देवा, मी सगळं सोडलं तुझ्याकरता, अंगणी उभी ठेली आहे. बरं, अंगणात आलो बसलो नाही, मग उभी ठेली आहे. हे बघा, वारकऱ्याने कधीच बसायचं नाही. म्हणजे आमचा विठोबा सतत उभा आहे, वारकरी सुद्धा त्याच्या साधनेत उभाच असला पाहिजे. छेदोनिया आळसाशी, दबडोनिया निद्रेशी, आत्मचिंतन अहर्निशी, अविश्रांत साधावे. नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात, वारकऱ्याने, म्हणून वारकरीची पहाट असते महाराज. वारकरी पहाटे उठतो. उठ मुकुंदा उठ श्रीधरा, निशांत बग जाहला, प्राचीवरती शतरंगातुनी, रविराज उगवला. सारे ग पध साध पग रे साध सा. उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दिन जनाची सावली. येई धावुनी स्मरताची, पंढरपुरी जय भीमातटी, पंढरपुरी जय भीमातटी. हो, काकड्यातला म्हणजे याच्या अगोदर जे म्हटलं ते काय होतं? तो अभंग नव्हता, मराठी चित्रपटातलं गाणं होतं, एकुलती एक, सचिन पिळगावकरांचा. तुम्ही म्हणाल हे का सांगितलं? मी ते याच्याकरता सांगितलं, वारकऱ्याच्या परंपरा इतक्या बलाढ्य आहेत. वारकऱ्याची पहाटेची कोणती चाल आहे ती पाहून त्यांनी सुद्धा पहाटे गायली आहे. उठ मुकुंदा उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा, 1600 सुख आता पाहुद्या मुख कमळा. अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिंगला, हरी चौघडा सुरू झाला, काकडा आरती समयाचा. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी जातला. वरवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हार. उठा सकळ जन उठले नारायण, आनंदले मुनी जन ते लोक, ते लोक, आनंदले मुनी जन ते लोक, ते लोक. आणि हा वारकऱ्याचा काकडा सुरू झाला का गणेश दादा लोक म्हणत असतात, अर वरचे भोंगे बंद करा. काकडा म्हणलं का लोक म्हणतात वरचे भोंगे
बंद कर. काय महाराज, काकडा काही मनोरंजन टाइमपास? काकडा जगण्याची कला आहे. काकडा दिस इज अ कम्प्लिटली आर्ट ऑफ लिव्हिंग. जगण्याची कला आहे काकडा. आणि म्हणून हे बघा, जग किती बदलू द्या, परंपरा बदलत नाही. जग कुठेही जाऊ द्या, वारकऱ्याच्या चाली बदलत नाहीत. आणि म्हणून आजही हा विचार समाजाला करावा लागतोय. केवढी विशाल परंपरा आहे, का केवढा त्याग आहे माझ्या संतांचा त्याच्यासाठी. देवा सगळं सोडलं रे आम्ही तुझ्याकरता, सगळं सोडलं देवा. अगदी अंगणात आलोय, सगळं स्वहा करून आलो देवा. येतिया जातिया पुसे विठ्ठल केवता गे माई. सांगा ना, माझा परमात्मा कुणी बघितलाय का? माझा विठोबा कुणी बघितलाय का? सांगा ना. माऊली, तुम्ही पांडुरंगाबद्दल विचारताय लोकांना, ज्याला कधी बघितलंच नाही त्याला पाहण्याची इच्छा तरी का धारण करताय? काही गोष्टी अशा असतात त्या बघितलेल्या नसतील, पण त्या पाहण्याची इच्छा अंतकडनं धारण होते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेचे अधिपती आहे. विदर्भ देशाची कन्या जगन्माता रुक्मिणी आई साहेब सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या मुखातून कृष्ण कथा ऐकली आणि कृष्णाचं सौंदर्य वर्णन ऐकलं. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी फुलोनी झाली वेडे. मदन पोटा आला बापुडे, हेर कोणीकडे इंद्रचंद्र. रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मकराकार. आणि असा सुंदर परमात्मा दिसतो. ते वर्णन ऐकलं आणि ऐकलं बरोबर त्या क्षणी ठरवलं लग्न करेन तर द्वारकेच्या कृष्ण परमात्म्याशी. अजून रुक्मिणी आई साहेबांनी कृष्ण कसा दिसतो बघितलेला नाही, देव बघितला नाही, पण लग्न करेन तर देवाशी करेन. आणि त्या दिवसापासून रुक्मिणीची काय अवस्था झाली, नाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवरामध्ये फार गोड वर्णन केलं. कृष्ण स्वरूपाची प्राप्ती, हृदयी अविर्भवली मूर्ती, बाह्य स्फूर्ती मावळली, अंग झाले रोमांचित, नेत्री बाष्प पै दाटत, शरीर चळचळा पै कापत, पडे मूर्छित धरणिये. एक म्हणती धरा धरा, एक पल्लवे घाली ती वारा वारा. एक म्हणती हे सुंदरा, कृष्ण कीर्तीने झडपली. कृष्ण परमात्म्यासाठी रुक्मिणी माता पागल झाली हो. कधीच देव बघितलेला नाही, पण लग्न करेन तर देवाशी करेन. माणूस जर नित्य सत्संगात आला, सतत जर तो ज्ञानेश्वरी गाथ्याच्या चिंतनात वाचनात राहिला, सतत जर तो भगवत चिंतनात असेल ना, सगळं कळतं महाराज काही जीवन किती असार आहे आणि परमार्थ किती सार आहे. बैसता संताचे संगती, बैसता संताचे संगा, बैसता संताची संगती, बैसता संताची संगती. कळो आले कमलापती, कळो आले कमलापती, कळो आले कमलापती, कळो आले कमलापती. आपुले कोणीच नव्हते, आपुले कोणीच नव्हते, आपुले कोणीच नव्हते, आपुले कोणीच नव्हते. किती दृढ चित्ती दृढ झाला, विषयाची
संताचे सरस्वती खरो आले रमापती आपले कोणीच नाव दे हे जयाची ती दृढ झाला दृढ झाला. आमच्या सगळ्या वारकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळी होते जरा. नाही नाही, टाळी वाजवा, जोरदार वाजवा अजून. वाव, काय बीपी शुगर राहत नाही म्हणून टाळी वाजली पाहिजे. आणि एवढा आनंद तुम्हाला जगात कुठे मिळणार आहे हो? कुठंच मिळणार नाही. काय ह्या वारकऱ्यांचे उपकार आहेत खरंच. त्यामुळे माझी विनंती आहे समाजाला, महाराष्ट्रातला वारकरी समाज आपण इतका प्रामाणिकपणे सांभाळला पाहिजे. महाराज, आज महाराष्ट्रातलं जर कीर्तन बंद झालं तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला किती वेळ लागणार आहे हो? अफगाणिस्तान व्हायला किती वेळ लागणार आहे? महाराष्ट्र वजा कीर्तन बरोबर बिहार होईल. त्यामुळे महाराष्ट्रातलं कीर्तनही बंद झालं पाहिजे. प्राणापेक्षाही जपल्यात महाराज या वारकऱ्यांनी परंपरा आपली. जय आकाश वर पडो पाहे ब्रह्मगोळ भंगा जाये वडवानळ त्रिभुवन खाये परिमी तुझीच वाट पाहे गा. देह जावो अथवा राहो देह जावो अथवा राहो देह जावो अथवा राहो देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरणाना सोडी सर्वथा अन तुझी पंढरीनाथा अन तुझी सर्वथा अन तुझी पंढरीनाथा. काय व्हायचं ते होऊ दे देवा, पण आम्ही तुला सोडणार नाही. देह जावो अथवा राहो. आणि म्हणून हे परमार्थात आल्याशिवाय कळत नाही महाराज. सत्संगात आल्याशिवाय कळत नाही का ईश्वर सत्य आहे, संसार हा असत्य आहे, टिकणारा परमार्थ आहे, प्रपंच हा न टिकणारा आहे. हे परमार्थाशिवाय कळत नाही. बैसता संताचे संगती कळो आले कमळा आपुले कोणीच नव्हती. कोरोना झाल्यावर कळती महाराज. ज्यांना ज्यांना कोरोना झाला ना, फोन सुद्धा करत नव्हते महाराज एकमेकाला. का? जस काय फोन मधून कोरोना चालला होता. काय त्या कोरोनाने गंमत केली महाराज, लाज नाही राहिली त्याच्यात आता. तुकाराम महाराज, ग्रामीण भागातल्या लोकांची तर एवढी समस्या होती, एकतर क्वारंटाईन हा शब्द पाठ करायला त्यांना 6 महिने गेले. एक जण मेडिकल मध्ये गेला आणि म्हणे मला रामदेव सर द्या. त्या मेडिकल वाल्याला कळेच ना. मग त्याने विचारलं रामदेव सर, हटचं मिनिंग वापर रामदेव सर. अहो ते नाही का म्हणे ते इंजेक्शन पाहिजे त्या कोरोनासाठी. मग त्याला कळलं रेमडेसिवीर. तो रामदेव सर म्हणत होता. हा, आणि अजून त्याच्यात परत आमिर खानची भर झाली. ओमिक्रॉन नावही कुठून येतात कुणाला माहिती. भयानक आहे महाराज, भयानक आहे. अशी संकट येत राहतील. हे बघा, आता तुमच्या जुन्नर तालुक्यामध्ये माळी नावाचं गाव गेलं होतं बरोबर. हा, आंबेगाव तालुक्यातलं माळी नावाचं गाव. किती स्वप्न रंगवली असतील ना घरातल्या लोकांनी एकमेकांशी. पत्नी पतीला काहीतरी मागत असेल, मुलगा बापाला काहीतरी म्हणत असेल, आईला काहीतरी मुलगी म्हणत असेल, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हा बेटा उद्या देऊ. सगळं ठरलं असेल. अगदी शांत आनंदामध्ये गाव झोपला. अचानक ढगाचा गडगडाट काय व्हावा, विजांचा कडकडाट काय व्हावा, सुसाट वारं सुटावं आणि डोंगराच्या कोपऱ्यात वसलेलं गाव अख्खा डोंगर कोसळावा, चकणाचूर व्हावा. एक सुद्धा माणूस सांगायला शिल्लक राहू नये का रात्री काय घडलंय. भातुकलीच्या खेळामधली राजानी एक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. सांगा ना मला, महाड तालुक्यातलं तळी नावाचं गाव, एकमेकांवर प्रेतावरून लोक पळत होती महाराज.
हे चित्र जर बघितलं तर किती भीषण आणि भयावह आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, कोकण, सोलापूर हा परिसर बघा ना, पण महापुरांनी ग्रासलंय, कधी महारोगांनी ग्रासलंय. आणि हे सगळंच्या सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं, देवा आता तरी आम्ही अंतर्मुख व्हायला पाहिजेत. या बदलत्या प्रवाहामध्ये आता तरी आम्ही आमचं जीवन बदललं पाहिजे. हो, अंतर्मुख व्हा, मनाला विचारा. आजपर्यंत आम्ही जो विचार केला नाही तो आता करायला पाहिजे. पांडुरंग आम्हाला सगळं सगळं माफ करेन, पण कधीतरी अंतर्मुख होऊन विचार करा, देवा आजपर्यंत आम्ही तुझ्यासाठी काहीच केलं नाही. काही काही लोक म्हटले, देवा तुम्ही आम्हाला सांगता देवासाठी हे करा, देवासाठी ते करा, देवाने तरी काय दिले आम्हाला, असं लोक विचारत होती. देवाने तरी काय दिले? अरे काही दिलं नाही माझ्या विठोबाने तुम्हाला. द गॉड हॅज गिव्हन सो मेनी थिंग्स फ्रॉम नील टू हिअर, बट वी आर फॉरगेट अवर गॉड. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसांपर्यंत जेवढं दिसतंय ते माझ्या पांडुरंगाचंही दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जग तू गोडसी नारायण, असे जीव मन भवरो. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जग तू गोडसी नारायण, असे जीव मन भवरो. काय दिलं नाही आम्हाला. दिले इंद्रिय हात पाय कान, सगळं त्याने दिले महाराज. पण लोकांना सरळ प्रश्न पडलाय की देवाने आम्हाला काही दिलेलं नाही, जे आहे ते आमचं आहे, आपलं नाही येते त्याचं. एवढं लक्षात ठेवा. आय विल गिव्ह द एक्झाम्पल. इफ यू वॉन्ट टू चेंज युअर आय, यू हॅव टू पिन हॉस्पिटल 2 लाख रुपीज. डोळा बदलायला गेले ना तुम्ही दवाखान्यात पुण्याला 2 लाख घेता. इफ यू वॉन्ट टू चेंज युअर किडनी, यू हॅव टू पिन हॉस्पिटल 4 लाख रुपीज. म्हणजे एक्झॅक्ट किंमत मला माहिती नाही, मी अंदाजे सांगतो. इफ यू वॉन्ट टू चेंज युअर करोना, यू हॅव टू पिन हॉस्पिटल किती मला नाही माहिती. कोरोनाला 6 लाख. चालेल, हरकत नाही, आपल्याला द्यायची नाही, तुम्हाला घ्यायची नाही, गरिबी कशाला. 6 लाख. तरी सुद्धा लोक म्हणतात देवाने आम्हाला काही दिलेलं नाही. अरे ज्या इंद्रियाची किंमत एवढी लावली त्यांनी, ते आहे तरी कुणाच? दिले इंद्रिय हातपाय. गाड्यांचे स्पेअर पार्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, माणसाचे अजून मिळत नाहीत. जे आहे ते डुप्लिकेट आहेत, जे ओरिजिनल आहेत त्याला आपण का सांभाळू नये? का? परमार्थ करायचा आहे ना. जयाचे अहिक धड नाही, तयाचे परत्र पुससी काही. महाराज या शरीराने काय करता येतं याचा विचार करा. अध्यात्म परमार्थ करता येतो. आणि म्हणून देवा हे दिलंय ते तुझं आहे, आजपर्यंत मी तुझ्यासाठी खर्च केलं नाही. अंतर्मुख व्हा. सत्संगात आल्याशिवाय, या मंडपात आल्याशिवाय ते तुम्हाला जगात कुठंच शिकवलं जाणार नाही. कोणी सांगत सुद्धा नाही महाराज. स्वार्थ परवश झालेल्या जगामध्ये तुमचं कल्याण व्हावं ही संत सोडून जगात कोणाचीच इच्छा नाही, कोणाचीच इच्छा नाही. हे कोणी शिकवणार नाही तुम्हाला. ज्ञानेश्वरी गाथा शिकवतो. देर आर सो मेनी कॉलेजेस ऑफ आर्ट बट देर आर नो कॉलेजेस ऑफ हार्ट. मानवी हृदय घडवण्याचे चालती बोलती कॉलेजेस ज्ञानेश्वरी आणि गाथा. ज्ञानेश्वरी गाथेशिवाय शिकवलं जात नाही. त्यामुळे मिक्सर जरी आणलं घरात, ह्या आमच्या माय मावले बसले तिकडे, तुम्हाला मिक्सर जर आणलं ना तुम्ही विक्रीला, खरेदी केलं मिक्सर, त्याच्यासोबत तुम्हाला ते मॅन्युअल गाईड दिलं जातं तुकाराम गुरुजी. त्याच्यात लिहिलं असतं त्या मिक्सरची सर्व्हिसिंग कधी करा, ते चालू कसं करा, लाईट बघा डीम आहे का फुल आहे का, ते बघून मग ते व्यवस्थित चालवा, व्यवस्थित हाताळा. साधं मिक्सर जर आणलं तर त्याला इतक्या पुस्तकात जबाबदाऱ्या. 2 व्हीलर 4 व्हीलर आणली तर तिची सर्व्हिसिंग, अलाइनमेंट, अमुक तमुक सगळं त्या पुस्तकात दिलं जातं, त्या पुस्तकात लिहिलेलं असतं. मग तुम्हाला काय वाटतं हे मशीन काय बिगर पुस्तकाचं आहे काय? अरे याला पण पुस्तक आहे ना, ज्ञानेश्वरी गाथा. मग म्हटलं आम्ही जगातलं ज्ञान कमवतो, तो ते कोणी सांगितलं तुम्हाला ज्ञान आहे? अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्व ज्ञानार्थ दर्शनम एत ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा. ज्याला तुम्ही ज्ञान समजता ते फक्त पोट भरायचं आहे. ज्ञान कोणतं आहे? अरे मी त्याचा अंश आहे, मी ईश्वराचा आहे, त्याने मला जीवन दिलंय, आजपर्यंत मी त्याच्यासाठी त्याच्याकडे कधी गेलो नाही. हे कळणं म्हणजे ज्ञान आहे. हे सत्संगात आल्यावर कळतं महाराज, त्याच्याशिवाय कळत नाही. म्हणून स्टँडर्ड आहोत, इंटरनेटच्या काळात आहोत, मॉडर्न जगताय, काय जगायचं ते जगा, पण एक परमार्थ अध्यात्म आपल्या जीवनात उतरल्याशिवाय राहू नका. परमार्थाशिवाय समाधान मिळणार नाही, समाधान मिळणार नाही. माऊली ज्याला कधी पाहिलं नाही त्याला पाहण्याकरता तुम्ही इच्छा करतात. माऊली म्हणतात हो का?
कारण वेदांनी, शास्त्रांनी, पुराणांनी त्याचं वर्णन केलंय, म्हणून मला ते विठोबाला बघायचं आहे. बरं, ज्या लोकांना तुम्ही विचारतायत येतिया जातिया पुसे विठ्ठल की उतागी माये, भेटणारी लोक कोण आहे तो माऊली, त्याचा तरी कधी विचार केलाय आपण? शास्त्रांनी मत असं नोंदवलंय, भेटणाऱ्या लोकांमध्ये 3 प्रकार आहेत. थोडंसं लक्ष माझ्याकडे द्या. भेटणाऱ्या लोकांमध्ये 3 प्रकार आहेत. पहिला आहे विषयी किंवा पामर, दुसरा आहे मुमुक्षु जिज्ञासू, तिसरा आहे मुक्त. पामर, मुमुक्षु आणि जिज्ञासू 3च लोक भेटतात. पामर विषयी त्याला म्हटलंय प्रपंचातली सुख सोडून ज्याला जगातलं काहीच घेणं देणं नाही त्याला म्हणतात पामर किंवा विषय. विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी, विषय उडी भुलली जीव आता याची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेह. किंवा याच्यापेक्षा सुभाषितकारांचं असं मत आहे, यावत जीवम सुखम जीवे तृणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभार भूतस्य देह पुनरागमना कुतः. मानवी शरीर एकदाच मिळतं, मग कर्ज काढान तूप खा आणि सगळ्या बँका घोटाळ्यात विजय मल्ल्यासारख्या. काय कर्ज काढान तूप खा? अरे नास्तिक चार्वकांच्या मताचं आचरण करणारी जी लोक आहेत त्याला पामर विषय म्हणा. दुसरा वर्ग येतो काय मुमुक्षु. या मुमुक्षुला देवाबद्दल विचारावं का? पामराला तर विचारून काही फायदा नाही, त्याचा विषयच नाही देव. मुमुक्षुला विचारावं का? तर विचारावं, पण मुमुक्षुला विचारून फायदा याच्यासाठी होत नाही कारण तो स्वतःच देवासाठी व्यथित आहे. काय मी उद्धार पावे, तोच देवासाठी व्यथित आहे, म्हणजे त्यालाही देवाबद्दल माहिती नाही. आता राहिला तिसरा वर्ग मुक्त. मुक्ताला विचारावं. मुक्ताला विचारावं गोष्ट खरी, पण जगात मुक्त कोण आहे हे कळणार कसं? का जगात मुक्त दिसणारी लोक मुक्त असतीलच असं सांगता येत नाही. तापत्रे तापले गुरु ते गिवसिती भगवे देखोनी म्हणती तारा स्वामी परिते नेनोनी उपदेशांची रीती अन आन उपदेशिती. मुक्त होण्याकरता आपण मुक्त व्हायला पाहिजे. जगात मुक्त दिसतात ते मुक्त असतील का नाही सांगता येत नाही. पामर विषय लोकांना देवाबद्दल विचारून फायदा नाही. मुमुक्षुला विचारावं, तो स्वतःच देवाकरता व्यथित आहे. आणि या तिसऱ्या वर्गाला मुक्ताला विचारावं, तर मुक्त कोणी जगात कळणं मुश्किल आहे. मग माऊली तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना देवाबद्दल विचारताय, हे कसं काय? येतिया जातिया पुसे विठ्ठल की उतागे माये, हे का विचारता? माऊली म्हणतात असं आहे, जो देवाकरता व्याकुळ झालाय ना तो पाहत बसत नाही मुक्त कोण आहे, मुमुक्षु कोण आहे, पामर कोण आहे. हे बघा, ज्याला तहान लागली आहे, साधारणतः उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भर उन्हात ढोरेवाडीच्या रस्त्याने कदाचित मी इथून पायी चालत असावा, माझ्या पायात अनवाणी पाय चप्पल नसावी, मला तहान लागली आहे आणि एवढी तहान लागली, मला एवढी तहानीने मी व्याकुळ झालोय, तहान भूक एवढं व्याकुळ असताना रस्त्यात मला कुणीतरी भेटलं, मी त्यांना विचारलं का हो मला तहान फार लागली आहे, मला पाणी पाहिजे, पण पाणी देण्याच्या अगोदर मला एक सांगा, तुम्ही नेमके बाळासाहेब भाऊंच्या गावचे ढोरेवाडीचे आहात का, तुम्ही नेमके जुन्नरचे आहात का, तुम्ही नेमके राजगुरुनगरचे आहात? मी हे विचारावं का फक्त पाणी विचारावं? मला काय पाहिजे? पाणी. मग ते कोणत्याही गावाचे असू देत ना, मला काय त्याच्याशी कर्तव्य आहे? ते कोणत्याही गावाचे असले तरी चालतील, कारण मला काय पाहिजे? पाणी. ज्याला देव पाहिजे ना महाराज, त्याच्या डोक्यात हे येतच नाही हा मुमुक्षु आहे का मुक्त आहे का पामर आहे. तो फक्त एकच म्हणत असतो, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. जरी असेल ठावा तुम्हा कोणा, जरी असेल ठावा तुम्हा कोणा, जरी असेल ठावा तुम्हा कोणा, जरी असेल ठावा तुम्हा कोणा. कोण गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल. कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, कोणे गावे आहे सांगा विठ्ठल. विठ्ठल
सांगा हा विठ्ठल. ज्याला देव पाहिजे ना महाराज, तो हे पाहत बसत नाही मुक्त मुमुक्षुबद्ध कोण आहे, तो फक्त देवाबद्दलच विचारत असतो. येतिया पुसे जातिया धाडी निरोप, पंढरपुरी आहे माझा माय बाप. तो फक्त देवाबद्दल विचारतो, देवासाठी तो पागल झालेला असतो महाराज. राजस्थानची राजकन्या मीराबाई आई साहेब कृष्ण कन्हैयासाठी फार पागल झाली हो. कोई कहियो रे प्रभु आवन की, आवन की मन भावन की, आवन की मन भावन की. कोई कहियो रे. रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंची सीता मातेकरता अवस्था झाली. रामचंद्र प्रभू प्रत्येक झाडाला झुडपाला अगदी जो दिसेल त्याला विचारतात, सांगा ना माझी सीता कुणी बघितली का. नाथ महाराजांनी इतकं गोड वर्णन केले रामायणात. ऐसे बोलत बोलता सवेची धावे म्हणे सीता, वृक्षासी म्हणे माझी कांता, गुलमलता आलिंगी. सांगा ना माझी सीता कुणी बघितली का, माझी सीता कुणी बघितली का. यशोदा मातेची सुद्धा गोकुळातली हीच अवस्था आहे. माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा. माझा कृष्ण देखिला का, माझा कृष्ण देखिला का. कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा. हे माता घेऊन आधी घेऊन बोला घेऊन या फुल अंगणी रागत आले फुल, अंगणी रागत आले फुल. होते सारे विटमी फुल, सारे विटमी फुल. कैसी फुल पडियली 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 पडियली. सांगा गे सांगा कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. वा वा. चिल्यावाळ महाराजांना भूल पडली. आणि का पडू नये महाराज, एवढा आनंदच इतका छान आहे महाराज. इथे पागल होतो माणूस. अध्यात्मातला परमार्थातला हा आनंदच असा. यशोदा मातेची अवस्था अशी झाली, कृष्णा करता भेटी करता आसुसलेली यशोदा मैया. एका जनार्दनी माय घरोघरा प्रती जाये, कृष्ण जाणावे ते काय. सांगा ना माझा कृष्ण परमात्मा मला कुठे भेटेल. आणि अशी दशा झाली महाराज. ज्ञानोबराय म्हणतात, देवा तुझ्यासाठी हे सगळं माझ्या वाट्याला आलंय आणि म्हणून मी विचारतोय. येतिया जातिया पुसे विठ्ठल घेऊ तागे माये. देवा मी सगळं सोडून तुझ्यासाठी आलोय, वाट पाहतोय देवा तुझी. आणि नवल असं घडलंय. माऊली म्हणतात नवल असं घडलंय का माझ्यात संचार झालाय काही कळे ना, पण मला त्या पांडुरंगाच्या पायाचा आवाज येतोय कानावर. अभंगाचं पाय दबुजाला सचाडून वाला, पाय दबुजाला सचाडून वाला, पाय दबुजाला सचाडून वाला, पाय दबुजाला सचाडून वाला. पाय दबुजाला
गणेश महाराजांसाठी छान टाळी होते एकदा. भगवान भी क्या अजीब चीज है, दिल और दिमाग के बीच में से गला है. हे हृदयातून आलं तरच इतकं गोड लागतं. तुकाराम गुरुजींचा पखवाज गोड का लागतो? कारण तो आतून येतोय, वाजवणारे ते नाहीत. तसं तर ना महाराज, ढोरेवाडीचा हा उत्सवच इतका गोड आहे. इथं ऐकणारे तुम्ही नाहीत, कीर्तन करणारे मी नाहीत, गाणारे हे नाहीत. हे जेवढं काही सगळं नाही चाललंय ना, ही विठोबाची स्वतंत्र सत्ता आहे. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंखी मंजोळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची. हो काय झाले, 11 वाजलेत आणि दुश्मन घड्याळ चांगली माणसं असली का थांबत नाही. बाळासाहेब 5 मिनिटं घेतली तर चालतील का? चालेल ना? नाही तर लोक व्हायचे बोर आणि मला याचा जोर. तसं काही नको. पुरुषोत्तम महाराजांनी त्याच्यासाठी काही पाठवलं नाही मला, अगदी थोडा वेळ. कारण एवढा छान आनंद आहे. आज गुरुजी आणायचे भेटलेत. चांगली माणसं, मोठी माणसं नेहमी भेटत नाहीत. आणि असा सगळा एवढा आनंद सगळा रोज रोज मिळत नाही. आज ही सगळी आपलीच विद्यार्थी आहेत ना, विद्यार्थी महाराजांची, प्रकाश महाराजांची. आज ही सगळी आळंदीची आमची विद्यार्थी मंडळी. खायला काय त्यांना हे विचारू नका, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघा. वा, मधुकरीच खाल्ली जाते, पण ज्ञानोबांचा प्रसाद आहे. त्यांचे चेहरे बघा. हा, विकार मुक्त झालेली चेहरे छान दिसतात. सौंदर्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. आपले विनाकारण चालले आहेत सलूनमध्ये आणि ब्युटी पार्लरमध्ये. टिकतं कुठं ते? कशासाठी नाहक प्रयत्न करता? तर मायकल जॅक्सनने एवढे प्रयत्न केले होते महाराज. 12 डॉक्टर पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांपर्यंत त्याला तपासायला. सर्जरी केली, रंग काळा होता म्हणून गोरा झाला. घरी आला तर आईबाप काळी दिले हाकलून. तुम्ही काळे मी गोरा, चालत नाही म्हणे. 150 वर्ष जगायचं होतं पठ्ठ्याला. 150 वर्ष जगला किती? 60 वर्ष. कारण काही गोष्टी जरी तुम्ही तुमच्या प्रयत्नाने करायला लागलात, पण शेवटी झोप तुम्हाला लागते. तुम्हाला वाटतं सकाळी मी बरोबर उठणार आहे. काही काही लोकांचं ते ठरलेलं असतं, झोपायच्या अगोदर बरोबर ते अलाराम क्लिक करून ठेवतात, 6 वाजता उठायचं. मी कीर्तनात असंच म्हटलं, परमात्मा उठवतो, परमात्मा झोपवतो. थोडे महाराज काय सांगता, परमात्मा उठवतो, अलाराम उठवतो. मी म्हटलं अरे पण राम आला तर उठतोस, अलाराम नाही उठवत. तुमच्यातला राम जर पुन्हा आला तर तुम्ही उठता, अलाराम नसतो उठवत. ईश्वरीय सत्ता आहे, ईश्वरीय सत्ता आहे. आणि म्हणून कधीतरी आपण त्याच्या सत्तेचा, त्याच्या इच्छेचा अंदाज घ्या, तो चालवतो महाराज. आणि जेव्हा परमार्थात माणूस त्या अवस्थेला पोचतो ना, तेव्हा एवढा वेडा होतो, पागल होतो. गणेश दादांनी फार गोड चाल गायली, ती मनमोहक चाल गायली. पायी रहू झाला संचारू नवल. पायी रहू शब्दाचा अर्थ आहे पायाच्या आवाज, तो ध्वनी आला मला. पायी रहू झाला संचारू नवल. माझ्यात संचार झालाय, नवल वाटतंय माऊली म्हणतात मला. काय झालंय काही कळे ना, पण आता असं वाटतंय विठोबा माझ्या दिशेने येतोय. आणि कुणी सांगितलं तो येत नाही. 1 पाऊल देवासाठी टाका, 2 पावलं त्याचे तुमच्याकडे आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही पहिलेच टाकत नाही म्हणून देवही तुमच्याकडे येत नाही. पाऊल तर टाका. हे बघा, तुरटीचा खडा जर गढूळ पाणी भरलेल्या टाकीत टाका, एक छोटासा खडा टाकीत टाका, 2-4 तासांनी तुम्हाला प्रॅक्टिकली लक्षात येईल गढूळ असलेलं पाणी खाली गेलं, वर स्वच्छ नितळ पाणी आलं. एक तुरटीचा खडा गढूळ पाणी स्वच्छ करू शकतो. एक विठोबाचं नामचिंतन गढूळ असलेल्या जीवनाला स्वच्छ करू शकत नाही काय? प्रयत्न तर करा. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. मेहनत करावी लागते महाराज. आपली तरुण पोरं हात बघत बसतात. मला एक जण म्हणे, महाराज बघा काय हाय काय याच्यात. आता मला कळतं पण मी सांगत नाही.
फक्त कीर्तन झाल्यावर येऊ नका माझ्याकडे. हाताची रेषा बघतात पूर्ण. बरसात कदमों के निशान ढूंढ रहा है, आवारो फिजाओं में धुआं ढूंढ रहा है, किस्मत की लकीरें मेहनत में छुपी हैं, हाथों की लकीरों में कहा ढूंढ रहा है. क्या बात. हाताच्या रेषेत नसतं काही ते. आणि आळशी लोकांसाठी ही चपराक आहे संतांची. हा, मेहनत करा, कष्ट करा, ओले मुळ भीती खडका शंग. आज गुरुजींचा उदू होतो पखवाजाच्या क्षेत्रात. का? सहजासहजी नाही मिळालं. आळंदीच्या घाटावर तासन तास पहाटे 3 वाजल्यापासून कतिट तागिने धिकिटे तागिने धिड 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 धिकिटे तागिने कतिट तागिने 10 कतिट तागिने 10 कतिट तागिने 10. विनंतीपूर्वक गुरुजी एवढं वाजा. हा, तुम्ही टाळी वाजवा आता. आता हे गुरुजींना वाजवायला लावणं म्हणजे केवढा, म्हणजे माझा वेळेपणा आहे हा. पण नाईलाज आहे, करणार काय, मला तेवढंच येतंय. अजून एक येतो गुरुजी. कत्तिड तिड कधी कधी कत्तिड 10 गुरुजी वाजवा. वा, क्या बात. आता वाजू नका, 2च येतात मला, याच्या पुढचं काही येत नाही. मला सांग, आज त्या पखवाजातून ते बोल प्रकट होण्याकरता, तो आवाज, तो ध्वनी आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता किती कष्ट करावे लागले असते. टाळकरी जेव्हा चाल म्हणायला येतात तेव्हा राग, कालावधी, स, मात्रा सगळं पाहून त्या अभंगाची भाषा, भावना, मग ते बाहेर येतं. प्रत्येक वारकऱ्याचे ते कष्टच आहेत, नाही असं नाही. पण तरी लोकांना का पोटात जळकी उठते वारकऱ्यांबद्दल ते काही मला अजून कळलं नाही. मला एक जण म्हणे, तुमचंच बरं चाललंय. म्हटलं का? तुम्ही 2 लोकांची लय मजा आहे हो. पोलीस लोकांना हप्ते, महाराज लोकांना सप्ते. मी म्हटलं तू एक तर पोलीस हो, नाही तर महाराज हो, कोणतं तरी एक कर. विनाकारण जळण्यात काय मजा? अरे चांगली माणसं जगात आहेत, त्याचा विचार करा ना. तुमच्या नजरेत जे काही चुकीचे दिसतात तुम्ही त्यांच्यावरच का फोकस करताय? चांगली पण लोक आहेत ना, त्यांच्याकडे बघा. आणि आपली दृष्टी विनाकारण दोषमयी बनवण्यापेक्षा गुणमयी बनवून जगा. क्या बात. वा. हे बघा, सातारा जिल्ह्यातले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज केवढे मोठे संत आहेत. त्यांचं एक वाक्य फार गोड विधान आहे. गुणात उत्तम गुण आपले कळावे अवगुण, अवगुण कळले ज्याला तो सुधारण्याच्या मार्गाला लागला. जगाकडे बघूच नका, तुम्ही तुमच्याकडे बघा. एक ही गलती हम बार बार करते रहे, धूल चेहरे पे थी हम आईना साफ करते रहे. बघू नका. बघा माऊलींकडे बघा, जगाचे दोष दिसतात, माऊलींकडे बघा, काय दशा आहे माऊलींची. माऊलींसाठी लालायित व्हा आपण, माऊली कृपा करतील. भक्तिशास्त्राने असं वर्णन केलंय, जो देवासाठी व्यथित होतो त्याच्या जीवनावर काही साईड इफेक्ट होतात. चिंता तर जागृत वेगो, ताणव मलिनांगता, प्रलाप व्याधिरुन्माद, मोह मृत्यूर्दशा दशा. चिंता लागते, नाही त्याच्या अंगाला एखादी व्याधी जडते. का? मला अजून देव भेटला नाही. रामकृष्ण परमहंसांच्या अंगाची आग व्हायला लागली. आचार्यांच्या शिष्यांनी त्यांना पाण्यात उभा केलं, पण सर्दी होईल म्हणून पुन्हा पाण्यातून काढलं. संगमरवरी असल्या फरचीत आचार्यांना त्या ठिकाणी पाण्यावर गडबडा लोळण्याची व्यवस्था केली. आचार्यांच्या अंगाचा दाह कमी होईना. शेवटी एका संन्याशाने सांगितलं, तुमच्या आचार्यांना जो रोग झालाय तो जगातल्या कोणत्याच उपचारांनी नीट होणार नाही. का? असा कोणता रोग आहे आचार्यांना? तेव्हा रामकृष्ण परमहंसांना त्या शिष्यांनी सांगितलं, तुमच्या गुरुजींना जो रोग झालाय ना तो कृष्ण भेटीचा, भगवंताच्या भेटीचा रोग झालाय, विरह रोग झालाय. जगातले औषधोपचार त्याच्यावर काम करणार. आणि हा रोग माझ्या ज्ञानोबरांना जडला. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कान्हावन माळी वेगी भेटवा चांदेवो चांदणी चाफेवो चंदनू देवकी नंदने विन मज नाव रे धनुवाच गुण गुण परवाहे गुण धनुवाच गुण गुण परवाहे गुण. काय अवस्था असेल माऊलींची. एवढ्या सुंदर असणाऱ्या ज्ञानराज माऊलींची पांडुरंगासाठी दशा झाली महाराज.
ज्या पांडुरंगाचा आज या गावात आपण वाढदिवस साजरा करतोय ना, महाराज तो विठोबा असा देव आहे जगात, त्याच्यासाठी जर एखादा साधक निघाला ना, एवढा प्रेम करतो तो विठोबा. आणि तुम्हाला काय वाटतं त्याच्यासाठी फक्त भक्त वेडे होतात? तो सुद्धा तेवढाच पागल झालेला दिसतो आपला. आणि म्हणून माझे संत त्याच्यासाठी फार व्याकुळ झाले. एक गोड चाल आहे तुकाराम गुरुजी, तुकोबरांची अवस्था आहे त्याच्या. तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटशी केशवा, केव्हा भेटशी केशवा. पांडुरंगा, अरे सगळं जीवन मी तुझ्यासाठी स्वाहा केलंय, अजून तुम्हाला भेटला नाही. देवा तुम्हाला भेट. देवा आता इथून पुढे माझा प्राण जाऊ पाहतोय, मी आता तुझ्याशिवाय नाही राहणार. संसारातले हे तुच्छ भोग भोगून भोगून आपलं जीवन संपवणाऱ्या माणसांना कधीतरी पांडुरंगाचं वेळ लागावं, त्याच्या भक्तीचा आस्वाद त्याने घ्यावा. देवा मला भेट ना. चुकलिया माय बाळहूर हुर पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. जीवना वेगळी मासो तैसा तुका तळमळी तळमळी. आणि ही दशा संतांची होते. ज्ञानोबरांची तुकोबरांची ही दशा झाली. पायरऊ झाला संचारू नव, येतोय तो माझ्या दिशेने. वेधे विंदान लाविले म्हणे, विठ्ठल विठ्ठल. त्या विठोबाने मला वेड लावले हो. जागेपणी झोपेत कोणत्याही स्थितीमध्ये मी सारखा विठोबाच्या नामाचं चिंतन करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि याचे परिणाम नेने तहान भूक नाही, लाज अभिमान. आता मला तहान भुकीची पर्वा राहिली नाही. सुख शेज गोड चित्ती न लगे आणि का, ना आठवे घरदार तहान पळाली भूक. त्यजिले अन्न जीवन, त्यजिले फळ भोजन, त्यजिले भोग हवन, श्री रघुनंदन वियोगे. याची लागी ओ त्यजिले भोग, याची लागी ओ केले नाना याग, याची लागी या विषयाचे त्याग. हो काय केलं ना देवा मी तुझ्या करता, सगळं सगळं सोडलं देवा. आता सगळं समर्पित आहे. नाही लाज अभिमान सगळं सोडलंय. आणि आज ना उद्या तो परमात्मा मला नक्की भेट देईल असा आत्मविश्वास मला आहे. का? तो माझ्या जीवाचा जीवन आहेस. बाप रखुमादी गुरु जीवीचा जीवनू, माझे मणीचे मनोरथ पुरवी कमळ नयनू. पायरऊ झाला संचारू नवल, वेधे विंदान लाविले म्हणे, विठ्ठल विठ्ठल विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. घरी गेल्यावर मान दुखणार येतात. हा आणि नाही, आणि हीच शोभा आहे ना. आल्या आल्या जेव्हा विठोबाला बघितलं तेव्हा काय परमात्म्याचं सौंदर्य तिथं दडलंय. एवढा सुंदर दिसतो महाराज ईश्वर. आणि हे रूप सगळं पाहिल्यानंतर अजूनच आनंद वाटतो. आनंद आहे. असाच ऐश्वर्यातला हा आपला परमार्थ नित्य चालू ठेवा. अशा खूप शुभेच्छा सगळ्यांना. गावचे सरपंच, उपसरपंच, सगळी या सप्ताहाची कमिटी, सप्ताह समिती. एवढा सुंदर हा जो उत्सव आपण करत आहात, आपल्याला सगळ्यांना खऱ्या अर्थाने भगवंतानी उदंड आयुष्य आरोग्य द्यावं अशी माऊलींकडे प्रार्थना करतो. आपण सगळे जमलेले पुरुषवर्ग, माझ्या माय माऊली, आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो.
बोलत असताना एखादा अपशब्द माझ्याकडून गेला असेल यद अक्षरम पद भ्रष्टम मात्राहीनम त्वयद भवेत तत्सर्व क्षम्यता देव प्रसीद परमेश्वर. एका मिनिटामध्ये एक गोड माऊलींचं भजन घेऊ, कारण आमच्या वारकऱ्यांचा हा आनंद पाहिल्यानंतर तुम्हालाही बरंच वाटणार आहे म्हणून. आणि गुरुजी साथीला आहेत, अजूनच त्याच्यात दुग्ध शर्करा युग आहे. आदरणीय गणेश दादा, आदरणीय आमचे चिल्याबाळ महाराज गोड साथ करतील मला. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. टाळी वाजवण्यासाठी हात वर केले तरी चालते. वा जय हो. आळंदी पंढरीची वारी करा, या जन्माचे सार्थक करा. आळंदी पंढरीची वारी करा, या जन्माचे सार्थक करा. आई वडिलांची सेवा करा, प्रभू परमात्मा येईल घरा. आई वडिलांची सेवा करा, प्रभू परमात्मा येईल घरा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, मुखी म्हणता चुकतील फेर. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, मुखी म्हणता चुकतील फेर. तुकाराम तुकाराम तुकाराम, नाम घेता प्रेम. तुकाराम तुकाराम तुकाराम, नाम घेता प्रेम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 जय ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, जय ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हरे बोलिले कुडी विडिवा कोडी उत्तरी. करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. हरे नाही उच्चारिला अधिकार म्या पुला. करा क्षमापराध महाराज तुम्ही हरी सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. सोहळानंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ढोरेवाडी तालुका खेड जिल्हा पुणे. विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ ढोरेवाडी.